हरे कृष्ण. आपण बघूया लव इमोशन कार्ड ऑफ द डे. आज 25 एप्रिल आहे. सो काय आहे लव एनर्जी. हे कार्ड आता पॉपअप झालं आहे, तर आपण बघूया की तुमच्यापासून कोणतरी इमोशनली भावनात्मकदृष्ट्या डिस्कनेक्ट झालं आहे किंवा तुम्ही भावनात्मकदृष्ट्या कुणापासून तरी डिस्कनेक्ट झालेले आहात. ओके, दोघांपैकी एक कोणतरी नात्यामधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुमच्या नात्यामधली जी एक अमावस्या किंवा पौर्णिमेची जी छटा होती, जी निगेटिव्हिटी होती, ती आता जाण्याची वेळ आली किंवा तो एक फेज जो होता, जो प्रॉब्लेमॅटिक होता, तो कदाचित जाण्याचा वेळ आलेली आहे. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या एनर्जीज असतील. सो आज तुमचं लव कार्ड ऑफ द डे काय आहे. सो लेट्स सी. है ना, मी म्हटलं ना, काहीतरी एक नेगेटिव्हिटी तुमच्या लाईफमधनं निघून जात आहे. ओके, बऱ्याच लोकांचं लव्ह लाईफमध्ये पेनफुल एनर्जी जी आहे ती एंड होते, बाय बाय करते आणि निघून जात आहे. तर कोणाच्या संसारामध्ये पीस येते, शांती येते आहे, रिकन्साईल, रियुनियन असं होतं आहे. म्हणजे आतापर्यंत जो टर्ब्युलन्स, बॅगेज होता, त्रास होता, निगेटिव्हिटी होती, विचार पटत नव्हते एकमेकांपासून किंवा कोणीतरी बॅकस्टॅबिंग केल्यासारखी भावना होती, तो हा फेस तुमचा हील आणि क्लीन होताना दिसतो आहे. स्पेशली ओके, तलवार आहे, त्यामुळे टेम्पररी एनर्जी होती ती हील होताना दिसत आहे. तुमचे पार्टनर तुम्हाला कदाचित स्टॉक पण करत आहेत. ओके, बऱ्याच लोकांचे पार्टनर स्टॉक करत आहेत लव्ह लाईफमध्ये. आणि आज काय आहे, अगेन तलवारच आली बघा. तिन्ही कार्ड्समध्ये स्वोर्ड्स आले, तलवार आले. तलवार इज लाईक अ माइंड, लॉजिकल, प्रॅक्टिकल. सो प्रेमामध्ये आज मला अशी तुमची ऊर्जा दिसते की यू आर व्हेरी प्रॅक्टिकल, यू आर व्हेरी लॉजिकल. काही क्लॅरिटी तुम्हाला हवी आहे, काही कम्युनिकेशन तुम्हाला करायचं आहे. तुमची इच्छा आहे की तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही कम्युनिकेशन करावं किंवा त्यांनी समोरून तुमच्याशी कम्युनिकेशन करावं आणि क्लॅरिटी यावी. आणि कम्युनिकेशन क्लिअर झाल्यामुळे तुम्हाला थोडंसं बरं पण वाटेल की काही गोष्टी हील होत आहेत असं वाटते, काही गोष्टी अंडरस्टँड होत आहेत एकमेकांना, असंही आज वाटू शकतं प्रेमामध्ये. काही लोक नात्यांना कट करण्याचा पण विचार करतात की बस झालं आता, मला हे नको रिलेशनशिप. ती एक भावना किंवा तो एक इमोशन आज येऊ शकतो, कारण की तलवार आहे ना, तलवार तो काटणे का काम करते है ना. सो बेसिकली आज थोडंसं प्रेमामध्ये इमोशन्स कमी पण तलवार आहे, त्यामुळे कम्युनिकेशन जास्त आहे, शार्पनेस आहे, खरं बोलणं, सत्य बोलणं, स्पष्ट बोलणं, क्लॅरिटी देणं, पॉईंट टू पॉईंट बोलणं, अशी ऊर्जा आज प्रेमामध्ये दिसत आहे. फाईन. आणि छोटीशी अशी पण ऊर्जा मला वाटते की काही कपल कदाचित बाहेर कुठेतरी फिरायला, नदीकाठी वगैरे जाण्याचा, सी शोरला, समुद्राजवळ जाण्याचा पण प्लॅन करत आहे. थँक्यू.